काँग्रेसचे आमदार जिशान सिद्दीकींच्या मनात नेमकं काय असा प्रश्न पडलाय। जिशान सिद्दीकी राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर गेले। एवढं झाल्यानंतर जिशान राष्ट्रवादीमध्ये जाणार असं वाटत होतं, पण आता जिशान सिद्दीकी यांनी वेगळाच पवित्रा घेतलाय। काँग्रेसमध्येच असल्याचं जिशान सिद्दीकी यांनी जाहीर करून टाकलेलं आहे। पाहूयात। काँग्रेस आमदार जिशान सिद्दीकींच्या नक्की मनात काय आहे याचा थांग पत्ता कोणालाही लागत नाही। जिशान सिद्दीकी यांनी काल राष्ट्रवादीच्या रॅलीत हजेरी लावली। अजित पवारांकडून स्वतःचं कौतुक करून घेतलं। त्यानंतर सकाळी सकाळी अजित पवारांच्या बंगल्यावर त्यांची भेटही घेतली। तरीही जिशान आपण अजूनही काँग्रेसमध्येच असल्याचा दावा करतायत। राष्ट्रवादीनेही जिशान सिद्दीकींसोबत फोटो सेशन केल्यानंतर जिशान सिद्दीकींचा राष्ट्रवादी प्रवेश होणार नसल्याचं सांगितलं। जिशानबाबत अजून काहीच निर्णय झाला नसल्याचा दावा हसन मुश्रीफांनी केला। या विधानसभेच्या निवडणुका आल्या की अशी घटना होणारच, आणि हे तरी मला वाटते जिशान सिद्दीकी नंतर हे आपले खोसकर साहेब यांच्या अजितदादा संपर्क फार मोठा आहे। आता ते कामाच्या निमित्त आता जिशान सिद्दीकी तर राष्ट्रवादीमध्ये येणारच आहेत, त्यांचे वडील आमच्याकडे आधी झालेले आहेत। अजित पवारांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतलेल्या जिशान सिद्दीकींनी आपण त्या गावचे नसल्याचा आविर्भाव आणला। उपमुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या रॅलीला जाण्यात गैर काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला। काही दिवसांपूर्वी खासदार वर्षा गायकवाडांनी घेतलेल्या कार्यक्रमाला साधं निमंत्रणही दिलं नाही असा दावा त्यांनी केला। मैं आमदार हूँ और मेरे मतदार संघ में बहुत सारे काम हैं, उनसे रिलेटेड मैं आज दादा से मिलने आया था और इसमें और कुछ नहीं है। नहीं, कांग्रेस की अगर नाराजगी है तो उनको पूछना चाहिए कि जो मैंने रैली कल ली, 4 दिन पहले आपकी सांसद वर्षाताई गायकवाड़ जी ने उधर ही रैली ली और मुझे आमंत्रित नहीं किया, जबकि मैं स्थानिक आमदार हूँ। तो क्वेश्चंस उनको पूछना चाहिए कि एक स्थानिक आमदार को अपनी रैली में आप क्यों नहीं बुलाते हो। जब मैं महाराष्ट्र के डिप्टी सीएम के साथ उनकी जन सम्मान यात्रा में अगर शामिल होता हूँ तो उसमें कोई गलत बात नहीं है। जिशान सिद्दीकींना दिवसाढवळ्या पाप केले तरीही ते उलट्या बोंबा मारतायत, पण त्यांच्यावर पक्ष म्हणून नक्की कारवाई होईल असा दावा विजय वडट्टीवारांनी केला। त्यांनी पक्षाचा अजून राजीनामा दिला नाही, आमदारकीचा राजीनामा दिला नाही, आणि तरी पण ते कालच्या रॅलीमध्ये जे गेले ती पक्षविरोधी कारवाई आहे, पक्षविरोधी घटना आहे, कृती आहे, आणि त्या संदर्भात आज आमची चर्चा होईल आणि आम्ही त्यावर कारवाई करायसाठी आमच्या बैठकीमध्ये 6 वर्षासाठी त्यांचं निलंबन झालं पाहिजे, त्यांना पक्षविरोधी कारवायामुळे। जिशान सिद्दीकींना काँग्रेसकडून होणारी संभाव्य कारवाई टाळायची आहे, त्यासाठीच हा खटाटोप चालल्याचं सांगण्यात येत आहे। बाबा सिद्दीकींचा मुलगा असल्यानं जिशान प्रत्येक चाल ही सावधपणे खेळत असल्याचं अधोरेखित झालंय। विनोद राठोडसह अजय अडसूळ, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।